नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझी तब्येत बरी नसल्या कारणास्तव व्हिडिओ थोडे लेट होत आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये अंब्रेला स्लीव्ज कशी कट करायची आणि स्टिचिंग करायची ते शिकणार आहोत। त्यासाठी आपण प्लेन कपडा घेतला आहे आणि हे बघा, जो कपडा आहे बंद बाजू आपल्या बाजूने आहे, त्यानंतर समोर फोल्ड करून घेतला आहे। या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर परत एकदा आपण कपडा फोल्ड करून घेतो आहे आणि त्यानंतर आपल्याला बंद बाजू मिळेल। जी बंद बाजू आहे, मध्य आहे, तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे। तिथून पुढे टेप ठेवल्यानंतर आपल्याला जी उंची हवी, जी पण 8, 9, 10 जी आपल्याला उंची हवी, बरोबर टेप मध्यावरती ठेवून एकसारखं मार्किंग करून घ्यायचं जे आपल्याला उंची हवी ते। त्यानंतर या पद्धतीने गोल जे मार्क केले आपण ती लाईन मारून घ्यायची आणि त्या पद्धतीने कपडा कट करून घ्यायचा। कपडा कट केल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे। माझं कटिंग अगोदर झालं होतं, त्यामुळे मी तुम्हाला वेगळ्या कापडावरती दाखवलं। या पद्धतीने पूर्ण गोल जे आहे आपली बाही दिसते। दोन्हीही बाही एकावरती एक ठेवून या पद्धतीने परत फोल्ड करून घ्यायचा आणि मध्य काढून घ्यायचा आहे। पूर्ण मध्य काढल्यानंतर या पद्धतीने बाही दिसेल हाफ सर्कलमध्ये। त्यानंतर जी खालील बाजू आहे बंद बाजूची, तिथे आपल्याला 2 इंच मोजून घ्यायचं आहे आणि जिथे मध्य आहे आपला आतमध्ये तिथून पुढे 1 इंच येऊन जे 2 इंच माप आपण मोजलंय तिथे तो जुळवून घ्यायची गोलाकार पद्धतीने। आपला पाण्याचा जो थेंब असतो ना, त्या पद्धतीने आकार देऊन जुळवून घ्यायची लाईनिंग। इथे थोडंसं कट व्हायचं राहिलं ते कट करून घेते मी। या पद्धतीने आपला जे कटिंग केल्यानंतर जो मोंढा आकार आहे तो दिसणार आहे। जो मोंढा आकार आपण बाहीचा कट केलाय तो या पद्धतीने दिसतोय। या पद्धतीने आपला आकार कट झाल्यानंतर बाही आपली जी आहे, आपल्याला एकतर पिको करायचा आहे। जर तुमच्याकडे पिको करण्यासाठी मशीन अवेलेबल नसेल तर या पद्धतीने आपल्याला ती पूर्ण जी गोलाकार बाही आहे ती पूर्ण शिवून घ्यायची। शिवताना आपल्याला पाव इंच अंतर बरोबर फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून शिवून घ्यायची आणि व्यवस्थित खूप सावकाशपणे हे शिवावं लागतं, कारण कपडा उलटायचे चान्सेस असतात किंवा घडी पडण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे जेवढा गोल ऑटोमॅटिक गोल शिवल्यानंतर तिथून पुढचा भाग पूर्ण परत गोल फोल्ड होतो आणि जेवढा कापडाचा आकार फोल्ड होतोय परत तेवढं घडी मारून टिप मारून घ्यायची। या पद्धतीने टिप मारल्यास कधीही घडीही पडणार नाही किंवा परत ती बाजू उलगडणार नाही। त्यासाठी फक्त सावकाशपणे शिवावं लागेल आणि काळजीपूर्वक शिवायला लागेल। आपण पिको करताना आपण पायपिंग करताना ब्लाऊजला जशी पुढे बाजू फोल्ड होत जाते शिवत असताना, त्याच पद्धतीने आपण स्लीव्ज गोलाकार शिवत असतानाही बरोबर पुढे कापडाची गोलाकार घडी पडत जाते। त्यामुळे शिवण सोपं होतं, फक्त अगोदर थोडंसं सावकाश शिवावं लागेल। या पद्धतीने पूर्ण आपली जी स्लीव्ज आहे ती शिवून होत आलेली आहे। आपण दोन्ही बाजूच्या स्लीव्ज ज्या आहेत त्या याच पद्धतीने शिवण कंप्लीट करणार आहोत। दोन्ही बाजूच्या स्लीव्ज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला जो आपला ब्लाऊज आहे त्यावरती शिवायला घ्यायची। त्यासाठी ब्लाऊज आहे जे त्याचा शोल्डर जे आहे त्याच्या मध्यावरती आपल्याला स्लीव्ज जॉईन करायची। आपण अगोदरही जी बाही आहे त्याचा मध्य काढून घेतला आहे। ब्लाऊज शिवलेल्या ब्लाऊजच्या शोल्डरचा मध्य आणि स्लीव्जचा मध्य एकावरती एक ठेवून आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायची। त्यासाठी आपली स्लीव्ज खूप सुंदर दिसते ती आणि कुठेही काहीही उलगडत नाही आहे। तुम्हाला व्हिडिओ दिसत असेलच, एकदम छान असं शिवण आलेलं आहे। त्यानंतर आपण जो ब्लाऊज पीस आहे तो घेत आहोत। आता ब्लाऊज पीसला बाही जोडण्या अगोदर कधीही शोल्डर मोजून घ्यायचे। कधी आपल्याकडनं थोडेसे कमी जास्त होऊन जातात। कमी जास्ती झाल्यास एकसारखे शोल्डर करून घ्यायचे, कट करून घ्यायचं आणि त्यानंतर बाही जोडायला घ्यायची। या पद्धतीने मध्यापासून आपण अगोदर एक साईड जोडून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूची स्लीव्ज जोडून घ्यायची। दोन्ही बाजूने एक एक टिप मारल्यानंतर परत एक डबल टिप देऊन याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूच्या पूर्ण स्लीव्ज ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्यात। दोन्ही बाजूच्या स्लीव्ज जोडून झाल्यानंतर आपल्याला कमरेत टिप मारून कमर आणि स्लीव्ज एकत्र करून त्यानंतर पूर्ण ब्लाऊजला फिटिंग करून घेऊन पूर्ण ब्लाऊज रेडी करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपली जी अंब्रेला स्लीव्ज आहे
ती पूर्णपणे रेडी झाली आहे आणि आपला ब्लाऊज जो आहे तो पूर्णपणे रेडी झाला आणि खूप सुंदर असं ब्लाऊज दिसतंय ते. तुम्हाला अगोदरही मी फोटो टाकलाच आहे की आपला जो ब्लाऊज आहे तो पूर्ण रेडी झाल्यानंतर कसा दिसतोय. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला नवनवीन जे काही शिकायचं आहे, जे काही हवं आहे त्यासाठी मला कमेंटमध्ये मेसेज करा. मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाउजांचे सर्व मापाचे तयार पेपर पॅटर्न कटिंग बनवून मिळतात. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकतात. संपर्क केल्यानंतर कधी कॉल रिसीव केला गेला नाही तर